पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 30 जानेवारी 2026च्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील 10 ठळक घडामोडी। आज धाराशिव जिल्हा हादरला। जिल्ह्यात धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन, परांडा आणि नळदुर्ग पोलीस ठाण्या अंतर्गत बलात्काराचे गुन्हे झाले दाखल। धमकी देणे, फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे, आर्थिक व्यवहारातून ब्लॅकमेल करणे, जीवे मारण्याची धमकी अशा घटना घडल्याचेही आले समोर। सध्या नात्यात आपुलकीचा दुरावा नष्ट होत असताना धाराशिव शहरात हादीस वेद पाठक यांनी किडनी प्रत्यारोपणाची बहिणीस गरज असल्या कारणाने आपल्या बहिणीला आपली किडनी देऊन बहिणीचे नाते केले प्रगल्भ। AGI रुग्णालय हैदराबाद येथे यशस्वी शस्त्रक्रिया पल्ली पार। परांडा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी पकडून केली मोठी कारवाई। 8 जणांच्या आवळल्या मुसक्या। धाराशिव उर्सानिमित्त 6 जानेवारी रोजी शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे धाराशिव शहरामध्ये शहर पोलिसांनी 6 डीजेवर कारवाई केली होती। यापैकी 4 डॉल्बी धारकांना न्यायालयाचा मोठा दणका। प्रत्येकी 10 लाख रुपयाच्या हमीपत्रावर 25 दिवसानंतर सोडले। या अटीवर वाहने विकता येणार नाहीत व न्यायालयाचा आदेश आला तर परत हजर करावी लागणार। RTOने ही 4 वाहनाला मिळून 74,000चा ठोठावला दंड। भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी भाजपाच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी निखिल हुंडेकरी यांची केली निवड। धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेच्या नूतन कार्यकारिणीने दिले स्वच्छता व कचरा व्यवस्थापन व इतर स्वच्छतेविषयी प्रभागनिहाय नेमले सुपरवायझर। कोणतेही स्वच्छतेविषयी तक्रार असेल तर या सुपरवायझरकडे तक्रार करण्याचेही केले आवाहन। धाराशिव उस्मानाबाद यांची लेख तथा दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या 31 जानेवारी रोजी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता। कळंब तालुक्यात EVM हटाव करिता उपोषणास बसलेले आंदोलकावर 17 जणांवर नोंदविले गुन्हे। येरमाळा येथील भारत पेट्रोल पंपाजवळ 2 आयशर टेम्पोचा अपघात, एकाचा झाला मृत्यू। यामुळे आयशर चालकावर झाला गुन्हा दाखल। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, उबाटा व इतर घटक पक्षाने आतषबाजी, हलगी, गाजाबाजा न करण्याची घेतला निर्णय। या होत्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।